नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील टोप इथल्या एका घराच्या दरवाजाचा कडी-कोंडा उचकटून घरात शिरून झोपी गेलेल्या लोकांच्या तोंडावर गुंगीचा स्प्रे मारला. तर पाळीव कुत्र्यांना गुंगीचा खाऊ घालून चोरट्यांनी सुमारे 3.25 लाखांचे सोने, दागिने, चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. ही घटना गुरुवारी पहाटे 1:30 सुमारास टोप ग्रामपंचायत जवळ घडली. शिरोली पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत ठसे तज्ञास पाचारण करण्यात आले होते. अज्ञात चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलीस त्या आधारे शोध घेत आहेत. पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की महामार्गालगत असणाऱ्या टोप ग्रामपंचायत शेजारी फिर्यादी वैभव पाटील यांचे घर असून ते आपल्या कुटुंबासह इथं राहतात. बुधवारी रात्री घरातील सर्व कामे उरकून ते 10 वाजण्याच्या सुमारास झोपले, पण गुरुवारी पहाटे 1:30 सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराशेजारील पाहणी करत बंद घराच्या दरवाजाचे कडी-कोंडा उचकटून घरात प्रवेश केला. घरात झोपेत असलेल्या लोकांच्या तोंडावर गुंगीचा स्प्रे मारला. कपाटातील सोने, चांदीचे दागिने, मोबाईल, हँडसेट व रोख रक्कम असे एकूण 3.25 लाखांचा ऐवज लंपास केला. यामध्ये 16 ग्रॅम वजनाचा लक्ष्मीहार किंमत 1,41,544 रुपये, तसेच 49,750 रुपये किमतीची सोन्याची ठुशी, सुमारे 50,000 रुपये किमतीची 2 चांदीची कडी, 50,000 रुपये किमतीचे 3 व्हिवो कंपनीचे मोबाईल, हँडसेट व रोख रक्कम 30,000 असा समावेश आहे. वैभव पाटील यांचे आजोबा घरामागे असणाऱ्या शेडमध्ये झोपण्यास असतात. ते लघुशंके सुटले असता त्यांना घराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसले. त्यांनी घरातील लोकांना आवाज दिला, पण कोणताच प्रतिसाद आला नसल्याने त्यांनी घरात जाऊन वैभव यास झोपेतून जागे केले. त्यानंतर घरातील कपाट पाहिले असता त्या कपाटातील वस्तू विखुरलेल्या दिसल्याने घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी आपले व एका शेजारील पाळीव कुत्र्यांना पाहिले असता ते काहीतरी खाल्ल्यामुळे निपचित पडल्याचे दिसले. त्यानंतर त्यांनी शिरोली पोलिसांशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. आज गुरुवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास चोराचा मागोवा काढण्यासाठी श्वान आणले होते, पण ते श्वान घरातून ग्रामपंचायतकडे टोप गावातील मुख्य मार्गाजवळ येऊन घुटमळले.